श्री योगीराज महाराज गोसावी यांच्यासोबतचा जो पहिला पार्ट आपण रिलीज केला होता त्यावर तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ॲक्च्युली आम्ही तो पार्ट्समध्ये रिलीज करणार नव्हतो, परंतु पॉडकास्टची लेंथ इतकी जास्त लांब झाली होती की त्यातला जो डेटा आहे बहुतांश लोक खूप जास्त व्हिडिओची लेंथ असल्यामुळे बघत नाही. सो आम्ही त्याला पार्ट्समध्ये अपलोड केला होता. परंतु आता हा पार्ट 2 घेऊन येतो. यामध्ये सुद्धा काही डिलीटेड सीन्स आहेत, परंतु आम्ही ते नंतर अपलोड करण्याचा प्रयत्न करू, तेव्हाच जेव्हा तुम्ही ह्या व्हिडिओलासुद्धा चांगला रिस्पॉन्स देताल. सो सिट बॅक, रिलॅक्स विथ TAP पॉडकास्ट, कारण मी अमित पारवे घेऊन येतो आहे असे एपिसोड्स पॉडकास्टचे ज्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त नॉलेज मिळेल प्रत्येक क्षेत्रातलं. सो एन्जॉय विथ TAP पॉडकास्ट. टॅप दी पॉडकास्ट, टॅप दी नॉलेज अँड एन्जॉय. अजून एक छोटासा टँजेन्शियल प्रश्न आहे की असं म्हणतात की पंढरीची जेव्हा वारी सुरू होते आणि पहिला मान आपल्या दिंडीला असतो, म्हणजे नाथ महाराजांच्या दिंडीला असतो, हे खरं आहे? पहिला मान असतो असं नाही म्हणता येणार, परंतु दशमीच्या दिवशी इसबावीला, म्हणजे आषाढी एकादशी आदल्या दिवशी इसबावीला संतांच्या पालख्या मानाच्या 7 पालख्या असतात. सर्वात मागे ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्याच्यापुढे तुकाराम महाराज आहेत, त्याच्यापुढे एकनाथ महाराज आहेत, त्याच्यापुढे निवृत्तीनाथ महाराज, त्याच्यापुढे सोपानदेव महाराज, त्याच्यापुढे मुक्ताबाई महाराज आणि त्याच्यापुढे नामदेव महाराज. नामदेव महाराज हे पंढरपूरचे इनामदार आहेत, म्हणून ते सर्व अग्रभागी आहेत. ते सगळ्या संतांना घेण्यासाठी येतात आणि म्हणून ते अग्रभागी आहेत. हे मानाचे 7च सोहळे जे आहेत हे परंपरेचे मानले जातात आणि एकनाथ महाराजांचा मानाचा 3रा क्रमांक आहे. अर्थात पंढरपूरमध्ये नाथ महाराजांच्याच पालखीला पांडुरंगाच्या समोर काला करण्याचा मान आहे. 20-25 वर्षामध्ये इतरही संतांचे पालखी सोहळे, त्यांच्या पादुका ह्या पंढरपुरामध्ये येऊ लागलेल्या आहेत काल्याच्या दिवशी. परंतु एकनाथ महाराजांचा एकमेव असा सोहळा होता, एकमेव नाथ महाराजांच्या अशा पादुका आहेत की ज्या परंपरेनं पांडुरंगाच्या मंदिरामध्येच त्यांचा काला होतो. हल्लीच्या काळामध्ये बाकीचे संत येत आहेत, नाहीतर बाकीचे संत हे पांडुरंगाच्या दर्शनाला काल्याच्या दिवशी येत नव्हते. हे आपण तपासून बघा. फक्त एकनाथ महाराजांचा काला, बाकीच्या सगळ्यांचा काळा हा गोपालपूरला आहे. सगळे दिंड्या गोपाळपुरात जातात, पण एकनाथ महाराजांचा काला हा पांडुरंगाच्या समोर होतो. हा मान मात्र एकमात्र नाथ महाराजांचा आहे, म्हणून इथे नाथ महाराजांचा पहिला मान आहे असं आपण म्हणू शकतो. वारकरी संप्रदायामध्ये ना एक सगळ्यात सोपा मंत्र आहे, राम कृष्ण हरी. हो, या सोप्या मंत्राबद्दल काही सांगाल? हो. रामकृष्ण हरी हा मंत्र किंवा हे नाम किंवा ह्या नामाचं एकत्रीकरण हे साधू संतांनी सांगितलेलं आहे. नामदेव महाराजांनी सुद्धा याचा उल्लेख केला आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी ओझरता उल्लेख केलेला आहे. परंतु रामकृष्ण हरी या मंत्राला मंत्र म्हणून सर्वप्रथम जर का उल्लेख कोणी केला असेल तो एकनाथ महाराजांनी केलेला आहे. रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा, उच्चारिता खेपा खंडे कर्म, ही नाथ महाराजांचं प्रमाण आपल्याला लक्षात घेता येईल. रामकृष्ण हरी नित्यवदे जो वैखरी, तयापासी नुरे पाप, नासे त्रिविधा हा ताप. रामकृष्ण हरी विठ्ठल उच्चार, करू हा गजर वाहू टाळी. अशी खूप प्रमाणं आपल्याला देता येतील की रामकृष्ण हरी हा मंत्र आपल्याला संतांनी दिला. म्हणून सर्वप्रथम रामकृष्ण हरी याला मंत्र कोणी म्हटलं असेल तर ते एकनाथ महाराजांनी म्हटलंय, सप्रमाण आपल्याला सांगितलं. आता का राम, कृष्ण आणि हरी ही एकाच महाविष्णूची विविध रूप आहेत. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार या तिन्हींचं एकत्रीकरण म्हणजे रामकृष्ण हरी आहे. म्हणून रामकृष्ण हरी या मंत्राला अनन्यसाधारण महत्त्व वारकरी संप्रदायात आहे. गळ्यामध्ये माळ घातल्याच्या नंतर, नव्यानं माळ घातल्याच्या नंतर रामकृष्ण हरीचाच उपदेश, मंत्रोपदेश हा सामान्यपणे उघडा दिला जातो. बाकीचे काही गुप्त मंत्र असतात, पण रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे असं संतांनी कंठारावानं सांगितलेलं आहे. म्हणून रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाच्यासाठी एक महत्त्वाचा आणि सर्वात मुख्य असणारा मंत्र आहे असं आपल्याला सांगता येईल. आम्ही ना इंस्टाग्रामवर आधी एक स्टोरी टाकतो ज्याच्यामध्ये आम्ही सांगतो की आमच्याकडे कोणते गेस्ट येणार आहे आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील म्हणजे लोकांचे, तर ते आपण त्यांना विचारू असं म्हणून सांगतो. तर तसा एक प्रश्न होता त्यातला की आम्ही मांसाहार करतो, पण आमची देवावर भरपूर श्रद्धा आहे,
तर पण मांसाहार सुटत नाही किंवा तत्सम गोष्टी तशा. परंतु मोक्षप्राप्तीची इच्छा पण आहे, देवाची भक्ती करतो, पण काही गोष्टीमध्ये अडकून बसलो आहे. तर माझ्यासाठी काय उपदेश आहे? चांगला प्रश्न आहे. खरं तर खूप लोकांचा हा प्रश्न असतो, परंतु त्यांना यथायोग्य पद्धतीनं मार्गदर्शन मिळतच नाही. आपल्याकडे संत वाङ्मयामध्ये असा उल्लेख आहे, सजन कसाया विकू लागे मांस. परमात्मा सजन कसायाला मांस विकू लागत होता. म्हणजे सजन कसाई जे भगवंताचे भक्त होते ते मांस विकत होते. स्वतःचं पोट पाणी सांभाळण्याच्यासाठी तो उद्योग व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. ते त्याज्य आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कोकणामध्ये आजही हजारो असे भाविक आहेत की जे मांस विक्री करतात, मासे विक्री करतात, पण गळ्यामध्ये माळ आहे आणि मांसाहार करत नाहीत. कारण का? त्यांच्याकडे शेती नसते, मासेमारीशिवाय दुसरा उद्योग नसतो. मग पोट पाणी सांभाळायचं म्हटल्यानंतर उद्योगधंदा करावा लागेल, म्हणून मासे विक्रीचा व्यवसाय करतात. परंतु ते स्वतः खात नाहीत. ठीक आहे, त्यांच्या मनावरती त्यांचा ताबा आहे. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला बंधनात टाकते तेव्हा ते बंधन आपण स्वीकारत असतो. गळ्यामध्ये माळ धारण केली तर आपण पाप करू नये ही वृत्ती होते. जसं मी आपल्याला सांगितलं की एकनाथ महाराजांच्या कुळामध्ये आलो तर आपल्याकडून अशी चुकीची एखादी गोष्ट घडू नये की जेणेकरून आपल्या पूर्वजांना लोक दोष देतील. तसं गळ्यामध्ये माळ घातल्याच्या नंतर आपलं मनच आपल्याला सांगतं की आपण गळ्यात माळ घातली, आपण अमुक एक कर्म करायला नको. मग ही गोष्ट जर आपण बघितली तर याला सर्वप्रथम आपण उपाय म्हणू शकतो की गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करणं. हा पहिला उपाय आहे. पण काही लोक म्हणतात आम्ही गळ्यात माळ घालतो पण टिकत नाही. असं वाटतं की नको नको जाऊ द्या, आजच्या दिवस खाऊ, आजच्या दिवस पिऊ, आणि म्हणून माळ काढून ठेवतात. परंतु असं करण्याचा अर्थ नाही. एकदा माळ घातली म्हणजे आपण आपल्या देहावरती तुळशीपत्र ठेवणं आहे. तुळशीची माळ असते. तुळशीपत्र ठेवणं म्हणजे काय की ते ठेवलं, आता झालं तर झालं, नाही तर नाही झालं, म्हणजे अर्पण करून टाकलं. उरले ते हरी तुम्हा समर्पण म्हणजे तुळशीची माळ धारण करणं. आपलं राहिलेलं आयुष्य आपण भगवतचरणी अर्पण करणं म्हणजे तुळशीची माळ धारण करणं. तुळशीची माळ धारण करा, प्रयत्न करा चांगलं वागण्याचा, मांसाहार न करण्याचा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मनापाशी एकत्र येऊन थांबतात. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः असं सांगितलेलं आहे. मनाने जर ठरवलं तर माणूस बंधनात पडतो आणि मनाने जर ठरवलं तर माणूस मुक्त होतो. म्हणून आपलं मन आपल्या ताब्यात असणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी काय करायचं? जर सुटतच नाही असं जर आपण आपल्या मनाशी ठरवलं तर सुटणारच नाही. पण मी प्रयत्न करतो पण होत नाही असं जर असेल तर त्याच्यासाठी एक उपाय आहे. सर्वप्रथम आपण जी मांसाहार करणारी मंडळी आहेत, ज्यांना त्याच्याशिवाय जमत नाही, जी दारू पिणारी मंडळी आहेत की ज्यांना त्याच्याशिवाय जमत नाही, त्यांनी सुरुवातीला काहीतरी मर्यादा आणावी. जसं की थोडं थोडं कमी करावं. एकादशीला, गुरुवारी, सोमवारी, शनिवारी या वाराला त्यागावं. ठरवावं की ह्या 3 महिन्यामध्ये या वारी मी खाणार नाही, या दिवसात मी खाणार नाही. एकादशी असेल, काही पर्व असेल, त्या दिवशी खाणार नाही. नंतर असं ठरवावं, ते तर झालंच, मग आता काय करायचं? मंगळवार बुधवार, मंगळवार देवीचा आहे म्हणून नको, बुधवार पांडुरंगाचा आहे म्हणून नको, असं करून 2 वार सोडा. शुक्रवार देवीचा आहे, रविवार खंडोबाचा आहे. काहीतरी करून आपण स्वतःच्या मनालाच उपदेश केला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत, तर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि असा निर्णय घेता घेता हळूहळू हळूहळू या गोष्टी कमी करायच्या असतात. जुने कीर्तनकार सांगायचे की एका माणसाला गांजा खाण्याची सवय होती म्हणे. तर कोणीतरी एका महात्म्याला सांगितलं की याला तुम्ही समजून सांगा. त्या महात्म्याने समजून सांगितलं पण त्याच्या काही लक्षात नाही आलं. तेव्हा त्या महात्म्याने एक युक्ती केली. त्याने एक खडू दिला आणि खडू त्या दिल्याच्या नंतर त्या माणसाला सांगितलं, हे बघ, तू दिवसातून जितक्यादा खाशील तेवढे रेष ओढून ठेवायची म्हणले एका ठिकाणी, आणि रेष ओढली की त्या मापाचा गांजा तेव्हा प्यायचा. बरं का, आता हे गोष्टी जुने कीर्तनकार सांगायची, गांजा प्यायचा नसतो किंवा अशा गोष्टी करायच्या नसतात, हे मी आधीच सांगतो. त्यांनी सुरू केलं. त्यांनी सांगितलं होतं की याच वजनाचं खायचं. त्याची सवय कमी होत नव्हती, त्याचा आकार कमी होत नव्हता खाण्याचा, घेण्याचा. मग त्यांनी रेष ओढायची
आणि ते माप करायचं छोट्याशा तराजूवरती आणि त्याच्या प्रमाणात घ्यायचा. आता काय झालं, खडूनी रेष ओढल्यानंतर खडूची झीज होऊ लागली. खडूची झीज झाली की वजन कमी होऊ लागलं. हळूहळू हळूहळू त्याला कमी कमी करण्याची सवय लागली आणि एक वेळ अशी आली की खडूच संपला. खडू संपला तर मोजायचं काय आणि म्हणून काहीच करायचं नाही. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर याचं तात्पर्य काय आहे. एखादी गोष्ट जी असते ही त्याचं तात्पर्य लक्षात घ्यायचं असतं. बरोबर. एखादा दृष्टांत हा सिद्धांताच्या पुष्टीसाठी असतो. याची एवढ्यापुरती मर्यादा आहे त्याची. बोध याच्यातून हाच घ्यायचा असतो की काय करायचं, हळूहळू कमी करायचं. आत्ता बंद करणार असं म्हणणारा माणूस हा कधीच कायम बंद करू शकत नाही. हळूहळू कमी करायचं. आणि अशी अनेक मंडळी मी बघितलेली आहेत, माणसं बघितलेली आहेत की ज्यांनी हळूहळू करून कायमच्याच ह्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या मनाचा ताबा जर आपल्यावर असेल तरच या गोष्टी होऊ शकतात. नाहीतर तुम्ही काहीही करा, या गोष्टीत बदल होऊ शकत नाही. म्हणून संत जे सांगतात त्याचं आचरण करा. सद्ग्रंथांचं वाचन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रुची निर्माण होते. चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत की ज्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळेल की कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणत्या गोष्टी कराव्यात, केल्यानंतर काय परिणाम होतो, नाही केल्या तर काय परिणाम होतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळायला लागतात तेव्हा माणूस लक्षात घेतो की अमुक एक गोष्ट मी करायला नको आणि मग त्याच्यापासून तो परावृत्त होतो. म्हणून सद्ग्रंथाचं वाचन हे महत्त्वाचं आहे. सत्संग करणं महत्त्वाचं आहे की ज्या माध्यमातून वक्ते हे समोरच्याला समजावून सांगतात की हे कसं चुकीचं आहे. आणि म्हणून कमी होत नाही, सुटतच नाही असं जर तुम्हीच ठरवलं तर ते सुटणार नाही. त्यामुळे हळूहळू कमी करत जाणं हा एकमात्र त्याचा उपाय आहे. मी एक पुस्तक वाचत होतो, राजा शिवछत्रपती म्हणून. त्यामध्ये ना संत एकनाथ महाराजांचा उल्लेख आहे. त्यामध्ये असं सांगितलं त्यांनी की जी आळंदीला आपण समाधी बघतो संत ज्ञानेश्वर महाराजांची, ती त्यांनी शोधली. आणि असंही म्हणतात की ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरणाचं काम पण संत एकनाथ महाराजांनी केलं होतं. याबद्दल काय सांगताल तुम्ही? हो, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्याच्या नंतर 235 वर्षांचा कालखंड लोटला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा लोकांना विसर पडला. एवढा विसर पडला की आज आपल्याला जे मंदिर दिसतंय ते मंदिर तशा स्वरूपात नव्हतं, ते आळंदी तशा स्वरूपात नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीभोवती अनेक समाध्या होत्या. तिथे काटेकुपाटे वाढले होते. जंगल सदृश्य परिस्थिती झाली होती. पूजा अर्चा होत नव्हती, वारी भरत नव्हती, एकादशीला लोक येत नव्हते, आरती होत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना एक अधिकारी पुरुष असा लक्षात आला की ज्यांना आपण बोलवावं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उद्धार करायला लावावा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले. नाथ महाराजांचा एक अभंग आहे या संदर्भातला. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, सांगितली मात मज लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे, अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी स्थळी काढवेगी, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरासी, तव ते नंदी माझी देखिले द्वार, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळली, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. हा नाथ महाराजांचा अभंग आहे. याला कुठल्याही इतर पुराव्याची गरज नाही. आपल्या शेकडो भक्तांसह नाथ महाराज आळंदीला आले, इंद्रायणीच्या पलीकडे उतरले आणि इंद्रायणी पार करून ज्ञानोबारांच्या समाधीकडे आले. बघितलं तर अनेक समाध्या. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोणती, पण निर्देशानुसार नंदीच्या खाली जे द्वार होतं त्या द्वारातून नाथ महाराज आत गेले. तत्पूर्वी ज्या ठिकाणी ध्यानस्थ बसले तो आजही पार त्या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये श्री संत एकनाथ महाराज पार म्हणून जे स्थान आहे, दगडी बांधकाम आहे, तर ते त्या ठिकाणी ते स्थान आहे की जिथे नाथ महाराज बसले होते. काही वर्षांपूर्वी 2018ला संस्थांच्या सहकार्यानं आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणचा जीर्णोद्धारसुद्धा केला आणि नाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापनासुद्धा केली. त्याचा वर्धापन दिन प्रतिवर्षी साजरा होतच असतो. आतमध्ये गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांना प्रत्यक्ष पाहणारे एकमात्र नाथ महाराज असे आहेत की समाधी घेतल्यानंतर सर्वप्रथम नाथ महाराजांनी बघितलेलं आहे. त्या दोघांमध्ये 3 दिवस संवाद चालला. संवादाचा विषय काय तर ज्ञानेश्वरी. 250 वर्षांच्या कालखंडामध्ये स्वतःच्या मनाच्या ओव्या लोकांनी टाकल्या. काही शब्द जे स्वतःच्या विचाराशी सुसंगत नव्हते लोकांनी ते बाजूला केले, स्वतःच्या मनाचे शब्द टाकले. लिखाणाच्या माध्यमातून काही चुका झाल्या, मग एकाने चुकलं की त्याच्यावरून कॉपी करणारा पुढचा चुकला, असं करत करत अशुद्ध सगळ्या प्रती
या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर पसरल्या गेल्या. खरी ज्ञानेश्वरी काय आहे 3 दिवसात ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांना चर्चा करून सांगितली. आणि 3 दिवसानंतर बाहेर जेव्हा आले तेव्हा नाथ महाराजांच्या लक्षात आलं की आपण आज जाऊन 3 दिवस झालेत. मग प्रश्न पडला आपल्याबरोबर येणारी जी मंडळी आहे त्यांचं काय झालं असेल, त्यांची सोय काय. आपण तर कोणाचा विचारच केला नाही आतमध्ये गेल्यावर. लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलं महाराज आपण एका वाण्याला पाठवलं होतं आमची सोय करायला, त्याने आम्हाला शिधा दिला, आम्हाला भांडी दिली आणि म्हणून आम्ही जेवलो 3 दिवस. पण आम्ही विचारात पडलो होतो की नाथ महाराज कुठे आहेत. त्यांनीच सांगितलं की नाथ महाराज आतमध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत, तुम्ही काळजी करू नका, म्हणून आम्ही आतमध्ये आलो नाही. नाथ महाराजांना कळालं की ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष माझ्याबरोबर बोलतच होते, परंतु त्याच वेळेला ते दुसरं वाण्याचं रूप घेऊन त्याही लोकांना मदत करते झाले. त्याचाही अभंग आहे, झाले ज्ञानदेव वाणी आले सामुग्री घेऊनी पर्वकाळ द्वादशी दिली सामुग्री आम्हासी. नाथ महाराज स्वतः सांगतात. मग आपल्या सगळ्या भक्तांना ज्ञानोबारायांचं दर्शन घडावं याच्यासाठी इंद्रायणीच्या अलीकडे आणलं. ऐकून काटा आला मला अंगावर. निश्चितच इंद्रायणीच्या अलीकडे आणलं, ज्ञानोबारायांचं प्रत्यक्ष दर्शन घडवलं. असं उल्लेख आहे आमच्याकडे जे हस्तलिखित आहे 300-350 वर्षांचे, त्याच्यात प्रत्यक्ष असा उल्लेख आहे की एक छिद्र आहे आणि त्या छिद्रातून सगळ्या भाविकांना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन हे नाथ महाराजांनी घडवलं. फक्त समाधीचं नाही, प्रत्यक्ष जे ध्यानस्थ बसलेत त्या. आणि ते दर्शन घडवल्याच्या नंतर आजूबाजूचा परिसर नाथ महाराजांनी आणि भाविकांनी स्वच्छ केला, काटेकुपाटे मोडून काढले, परिसर मंदिर सदृश्य केला. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या समाधीच्या चौथऱ्यावरती आपण डोकं टेकवतो तो चौथरा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी बांधलेला आहे. त्याचा मूळ गाभारा एकनाथ महाराजांनी बांधला आहे. म्हणजे ज्ञानोबारायांच्या समाधीचा शोध, त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार एवढंच करून नाथ महाराज थांबले नाहीत, तर नित्यपूजेसाठी आपल्याच शिष्यांना त्या ठिकाणी बसवलं. त्यामुळे माऊलींचे जे काही 200-400 वर्षांपासून जे काही परंपरागत पुजारी होते, हे सगळे पुजारी हे एकनाथ महाराजांचे शिष्य, त्यांचे पूर्वज. कदाचित त्यांना पण ही कल्पना नसेल. एवढंच नाही तर नाथ महाराजांनी तिथे आरती सुरू केली. आपल्या पैठणच्या दोन्हीही मंदिरामध्ये म्हणजे नाथ महाराजांच्या वाड्यात विजय पांडुरंगाच्या मंदिरात आणि एकनाथ महाराज समाधी मंदिरात म्हणजे बाहेरच्या नाथ मंदिरात, दोन्हीही ठिकाणी ज्या 3 आरत्या होतात, व्रततपतीर्थे जया पायी मिरवती, सहस्त्रदीपे दीप कैसी प्रकाशिली प्रभा आणि संत सनकादिक भक्त मिळाल्यानक, या 3 आरत्या पैठणच्या दोन्ही नाथ मंदिरा व्यतिरिक्त जर कुठे होत असतील तर त्या आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीत आजही होतात. आजही कारंजा मंडपामध्ये झांजेवरती जी आरती होते ती एकनाथ महाराजांनी सुरू करून दिलेली आरती आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर नाथ महाराजांनी तो परिसरच विकसित करून टाकला. आणि उल्लेख असा आहे की ही घटना घडल्याच्या नंतर बहुळ गावच्या अधिकाऱ्याकडे आळंदी हे गाव होतं आणि मग त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा परिसर विकसित केला. अशा पद्धतीचं चरित्रात वर्णन आहे ज्याचे हस्तलिखित आपल्याकडे उपलब्ध आहेत. बाहेर आल्याच्या नंतर, पैठणला आल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीच्या प्रती, शेकडो प्रती महाराष्ट्र आणि बाहेरून जमा केल्या, शुद्ध प्रत तयार केली आणि त्याच्यावरून लोकांना शुद्ध प्रती लिहायला लावल्या आणि ज्यांच्याकडून ज्या जुन्या प्रती आणल्या त्यांच्याकडे नवीन प्रती दिल्या आणि जुन्या प्रती ज्या आहेत त्या गोदावरीला अर्पण करून टाकल्या. म्हणून आज जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी प्रतिशुद्ध केलेली आहे. शेवटच्या 4 ओव्या नाथ महाराजांनी लिहिलेल्या आहेत की आता याच्यामध्ये कोणी आपले आपले शब्द टाकू नका आणि ह्या ओव्या ज्या आहेत या ओव्यांसहित पारायण करण्यात येतं. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जी ज्ञानेश्वरी आज आपण वाचतो ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी प्रतिशुद्ध केलेली आहे. आज कार्तिकीची वारी जी आळंदीला भरती आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची, ती सुद्धा एकनाथ महाराजांनी पुन्हा सुरू करून दिली आणि म्हणून आज आळंदीचं स्वरूप आपल्याला पाहायला सापडतं. हे मोठं योगदान हे नाथ महाराजांचं आहे. म्हणजे भानुदास महाराजांनी पांडुरंगाला विजयनगरमधून आणून पुन्हा स्थापित करणं आणि नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्या समाधीचा शोध करून जीर्णोद्धार करणं आणि ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत देणं, हे 2 महत्त्वाचे कार्य हे नाथ घराण्याचे वारकरी संप्रदायावर आणि महाराष्ट्रावरती हे उपकारक असे आहेत. आणि म्हणून या 2 घटनांमुळे हे 2 संत विशेषत्वानं समोर आले. अर्थात नाथ महाराजांचे कार्य एवढ्यापुरतं मर्यादित नाही हे आपल्याला आधीच सांगितलं आहे. एक छोटीशी आख्यायिका होती, म्हणजे मी ऐकली तशी, की ज्ञानेश्वरीमध्ये ना असे काही मंत्र होते की ज्यामध्ये खूप पॉवरफुल मंत्र वगैरे होते किंवा देवांना कसं प्राप्त करायचं असं पण होतं, पण ते संत एकनाथ महाराजांनी काढले. असं काही खरं आहे की म्हणजे कुणाच्या चुकीच्या हातात पडू नये? हे बघा,
ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा भगवंतानं जे सांगितलं, मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं की टीकात्मक ग्रंथ लिहिताना लेखकाला मर्यादा असते. मूळ ग्रंथामध्ये जे विषय आहेत तेच मांडावे लागतात. जर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश करत असताना अशा काही गोष्टी सांगितल्या असत्या तर निश्चितपणे त्या ओव्या असतील असं आपल्याला गृहीत धरावं लागलं असतं. तुम्ही तरी मंत्रतंत्र भगवंताच्या दृष्टीनं म्हणताय, मग भगवंताच्या दृष्टीनं जर काही मंत्रतंत्र असतील तर ते का काढतील नाथ महाराज? उलट भगवंताची प्राप्ती करून देणं हे तर संतांचं कर्तव्य आहे. पण मी असं ऐकलेलं आहे किंवा वदंती अशी आहे किंवा लोक बोलत असतात की सोनत कसं तयार होतं, अशा पद्धतीच्या काही ओव्या होत्या असं म्हणतात. परंतु मला काही याच्यावरती विश्वास वाटत नाही, कारण मूळ ग्रंथामध्ये भगवंतानं कधीही असं सांगितलं नाही की सोनं असं तयार होतं. गीतेमध्ये जर असं एखादा श्लोक असला असता तर त्याचं विवरण हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं असतं आणि ते आपल्यापर्यंत पोचलं असतं. आणि नाथ महाराजांनी विनाकारण कोणत्याही गोष्टी काढल्या नाहीत. ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या काढल्या. उदाहरण द्यायचं झालं, एखादी मूर्ती जर बनवायची असेल तर त्या शिळेचा जो इतर भाग असतो तो काढावाच लागतो, तेव्हाच ती मूर्ती घडत असते. तसं अनावश्यक भाग काढला, अर्थात जो ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला नव्हता तो काढला आणि ज्ञानेश्वर महाराजांनीच जे लिहिलं ते आपल्यासमोर मांडलं. वारकरी संप्रदायामध्ये ना एकादशीचं फार महत्त्व आहे. ते हे एकादशीचं व्रत काय? नाथ महाराजांनी एकादशीचं व्रत सांगितलेलं आहे. दशमी दिंडी जागरणं अशी त्याची सुरुवात आहे. दशमीला काय करायचं तर दशमीला दिंडी काढायची, रात्री जागरण करायचं, एकादशीला कीर्तन करायचं आणि द्वादशीला पारणं फेडायचं. हे झालं पारमार्थिक दृष्टीनं. काही लोकांना प्रश्न असा पडतो की एकादशीला काही खावं का खाऊ नये, हा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो. मग नेमकं हे व्रत काय आहे? तर एकादशीचं व्रत हे फक्त एकादशीच्या दिवसापुरतं मर्यादित नाही आहे, तर ते दशमी, एकादशी आणि द्वादशी ह्या 3 दिवसांचं मिळून ते एकादशी. जो एकादशीचा आदला दिवस आणि नंतरचा दिवस. एकादशीचा आदला दिवस म्हणजे दशमी आणि एकादशीच्या नंतरचा दिवस म्हणजे द्वादशी. म्हणजे एकादशी म्हणजे काय? 11, 10, 11 आणि 12 अशा ज्या तिथी आहेत. दशमीच्या दिवशी रात्री काही अन्न खायचं नाही. सूर्यास्ताच्या नंतर रात्री काही अन्न खायचं नाही. एकादशीच्या दिवशी निराहार राहायचं. काही लोक निर्जला एकादशी करतात, पाणीसुद्धा पित नाही. ज्याला जसं जमेल त्यांनी तसं करावं. खरं तर फराळ हे अपभ्रष्ट रूप आहे फलाहारचं. फलाहार करणं अपेक्षित आहे, पण लोकांनी त्याचं अपभ्रष्ट रूप करून टाकलं फराळ आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा, भगर, शेंगदाणे काय 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 प्रत्येकाला वाटेल ते करू लागला. त्याचे पदार्थ तयार होऊ लागले आणि पोटभर त्या ठिकाणी एक प्रकारे उपवासाचे पदार्थ म्हणून जे संबोधले जातात ते खायला लागू लागले. परंतु फलाहार करणं हे अपेक्षित आहे. फक्त फळ खायचं. काही लोक ते सुद्धा खात नाहीत, परंतु फळ खायला हरकत नाही. त्याच्यात सुद्धा कोणतं खावं कोणतं नाही काही मर्यादा आहे. टरबूज चालत नाही एकादशीला. हां, कारण ते विदेशी फळ आहे. असं म्हणतात की टरबूज हे मुस्लिम कंट्रीजमधलं फळ आहे आणि त्यामुळे टरबूज हे एकादशीला खायला चालत नाही. मग एकादशीचं हे व्रत. द्वादशीला सकाळी सूर्योदयाच्या नंतर त्याचं पारणं फेडायचं म्हणजे उपवास सोडायचा. म्हणजे भगवंताचं तीर्थप्राशन करायचं आणि मग उपवास सोडून जेवण प्रसाद घ्यायचा. याचंही वर्णन केलं आहे. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेणे परमानंद प्रगटला. द्वादशी कारणे अंबरीशीचा छंद तेणे परमानंद प्रगटला. नाथ महाराजांचा अभंग आहे. रुक्मांगदाच्यासाठी एकादशीचा छंद सांगितला म्हणजे एकादशीचं व्रत सांगितलं. द्वादशीचं महत्त्व हे अंबरीशीच्या मुळे लोकांच्या समोर आलं. मोठी कथा आहे ती अंबरीशी राजाची, ते आत्ता सांगण्याचं काही कारण नाही. परंतु दशमी, एकादशी आणि द्वादशी असं 3 दिवसांचं मिळून एकादशीचं व्रत असतं, म्हणून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूशी संबंधित आहे आणि त्यामुळे आपली उपासना काही घडावी, कारण अन्नाच्या माध्यमातून आपले विचार हे व्यक्त होत असतात. एकादशीच्या दिवशी तरी विचार शुद्ध असावेत. खरं तर कायमच विचार शुद्ध असावेत, पण एकादशीच्या दिवशी तरी शुद्ध असावेत, कारण खाल्लेलं जे अन्न असतं ते दुसऱ्या दिवशी कामी लागत असतं, म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया होत असते. त्यामुळे आदल्या दिवशी रात्री खायचं नाही, दिवसभर काहीच खायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पारणं सोडायचं, म्हणजे आपले विचार शुद्ध राहावेत. याच्यासाठी म्हणून एकादशीला अन्न खायचं नाही ही प्रथा आणि परंपरा चालू झाली. आणि तुम्हाला काय वाटतं मग ह्यामागे वैज्ञानिक कारणं पण असतील का? निश्चितपणे. काय असतं की प्रत्येकाचं काहीतरी फल असतं. अमुक एक गोष्ट खाल्ली
की अमुक एक विचार येतात, विकार उत्पन्न होतो, असं खाण्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा असतंच. अंमली पदार्थ हे खाल्लेच जातात असं म्हणतात, मग ते खाल्ल्यानंतरच विकार उत्पन्न होतो. अपेयपान लोक करतात, ते पिल्यानंतरच विकार उत्पन्न होतो. म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीवरतीही आपले विचार अवलंबून असतात. मग एकादशीच्या दिवशी काही विचार वाईट येऊ नये, कधीच येऊ नयेत, मी पुन्हा सांगतो, पण एकादशीच्या दिवशी तरी फक्त भगवंताचं चिंतन घडावं, संसाराचं चिंतन घडू नये. म्हणून खाण्यापिण्याच्या गोष्टी ह्या माणसाच्या विचारांवरती प्रभाव पाडत असतात. खूप कथा आपल्याला त्याच्या सांगता येऊ शकतात. भावार्थ रामायणची रचना संत एकनाथ महाराजांनी केली आणि तुम्ही तसं अयोध्याला पण जाऊन आलात. रिसेंटली तुम्ही पंतप्रधानांची भेट घेतली. जेव्हा तुम्ही नाशिकला भेटले होते तेव्हा त्यांनी म्हणजे आमच्या स्टडीनुसार कळलं की तुम्हाला भावार्थ रामायणाबद्दल त्यांनी विचारलं किंवा त्यातले श्लोक म्हणायला लावले होते. त्यांनी असं तुम्हाला का विचारलं किंवा त्यांना भावार्थ रामायणामध्ये असा इंटरेस्ट का आला होता? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे यशस्वी पंतप्रधान आहेत आणि आजपर्यंत झालेल्यांपैकी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. अध्यात्माच्या संबंधाने प्रचंड ओढ त्यांच्या मनामध्ये आहे. एक तपस्विता त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून जेव्हा प्रभू रामलल्लाची स्थापना अयोध्येमध्ये होणार होती, त्याच्या आधी रामचंद्र प्रभू जिथे जिथे गेले त्या त्या महत्त्वाच्या स्थानामध्ये प्रत्येक राज्यात एखाद्या ठिकाणी आपली काहीतरी उपासना व्हावी, काहीतरी भक्ती व्यक्त व्हावी, याच्यासाठी म्हणून ते नाशिकला आले होते. कारण पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्र भरपूर काळपर्यंत वास्तव्याला होते. विषय असा झाला की मला स्थानिक रामायण ऐकायचं आहे आणि त्याचे काही ओव्या ऐकायच्या आहेत किंवा त्या संबंधानं जे काही लिखाण आहे ते ऐकायचं आहे, असा जेव्हा निरोप आमच्याकडे आला तेव्हा भावार्थ रामायण ऐकायचं असाच त्याचा अर्थ होता. कारण की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रामभक्ती ही महाराष्ट्रात जर कोणी रुजू केली असेल तर ती एकनाथ महाराजांनी रुजू केलेली आहे, रुळवलेली आहे, सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून ते आले तेव्हा पंचवटीचं वर्णन करणाऱ्या काही ओव्या आम्ही त्यांना वाचून दाखवल्या. काही महाराज मंडळी पण आणखी आमच्याबरोबर होती. 14 जण आम्ही जवळपास त्या ठिकाणी होतो महाराष्ट्रातले. आणि मोदीजींना त्या वाचून दाखवल्या, त्यांना आनंद झाला आणि त्याचा उल्लेख त्यांनी अयोध्येच्या भाषणामध्ये केला देखील की आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर स्थानिक भाषेतल्या रामायणाचे काही भाग ऐकला, असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणून ती व्यक्ती जाणकार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं रामायण कोणतं तर ते भावार्थ रामायण याचे त्यांना ज्ञान असल्यामुळे त्यांनी भावार्थ रामायणाबद्दल काही प्रश्न केले आणि त्यांना आम्ही त्या गोष्टी ऐकवल्या. तर हे भावार्थ रामायण काय आहे तर प्रभू रामचंद्रांनी एकनाथ महाराजांना आग्रह करून त्यांच्याकडून लिहून घेतलेला एक ग्रंथ आहे. भावार्थ रामायणाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये एकनाथ महाराजांनी मला कशा पद्धतीनं राम मागे लागून लागून म्हणू लागला की नाथ महाराज लिहा लिहा माझ्याबद्दल. नाथ महाराज वर्णन करतात की मी झोपलो तरी प्रभू रामचंद्र यायचे, हलून हलून उठायचे, उठा नाथ महाराज काय झोपलात, करा माझं चरित्र, लिहा माझं चरित्र. जेवताना सुद्धा तोच, बोलू लागलो तरी राम माझ्या मुखातून येऊ लागला. आणि मग त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातून त्याच्या मार्गदर्शनानं हे रामायण मी लिहून काढलं. म्हणजे भावार्थ रामायण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं रामायण कोणतं तर ते भावार्थ रामायण. कारण सप्तकांडाच्या माध्यमातून एकनाथ महाराजांनी एक जो राम उभा केला आहे तो मला महत्त्वाचा वाटतो. एकनाथ महाराजांचा राम किंवा नाथ महाराज भगवंताच्या बाललीलेमध्ये अडकले नाही. 44,000 ओव्या लिहिल्या, परंतु भगवंताच्या प्रभू रामचंद्राच्या बालपणाची लीला ही 5 ओव्यात संपून टाकली. 5च ओव्या फक्त लिहिल्या. कारण नाथ महाराजांना जो राम मांडायचा होता तो राम हा क्षात्र तेजधारी अपेक्षित होता. नाथ महाराजांना जो राम मांडायचा होता तो त्या काळामध्ये जो दाढीवाला रावण होता की जो सगळीकडे नासधूस करत होता त्याचा विनाश करणारा कोणीतरी अपेक्षित होता. म्हणून अभ्यासकांचं असं मत आहे की एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण लिखाणाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा गोंधळ घातला तो काही साधा नाही आहे, हा केवळ योगायोग नाही आहे, तर एकनाथ महाराजांनी त्यांच्या भावार्थ रामायणाच्या माध्यमातून लोकांची मनोभूमिका अशी तयार केली होती. आणि छत्रपतींना आईसाहेबांच्या माध्यमातून जे काही रामायणाचे धडे दिल्या गेले, गोष्टी सांगितल्या गेल्या, ते 2ऱ्या 3ऱ्या कुठल्याच नाही, भावार्थ रामायणातल्या. कारण एकनाथ महाराजांची समाधी इसवी सन 1599 म्हणजे त्याच्या
म्हणजे इसवी सन 1599लाच या ग्रंथाची समाप्ती झाली. म्हणजे बघितलं तर त्यांना बालपणामध्ये भावार्थ रामायणातल्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि त्यांची मनोभूमिका तयार झाली. आणि त्यामुळे जसं प्रभू रामचंद्रांनी अनेक प्रकारच्या लोकांना एकत्रित करून रावणाला मारलं, त्याचा नाश केला, तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना जमा केलं आणि तत्कालीन जो रावण होता त्याचा नाश केला. म्हणजे असाही हा योगायोग आहे. म्हणून भावार्थ रामायणाचं महत्त्व हे महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण आहे. आजही खेडोपाडी भावार्थ रामायण वाचण्याची आणि लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम करण्याची पद्धत, परंपरा चालू आहे. तुम्हालाही आठवत असेल की अंगावरती पोते वगैरे घालून, हातामध्ये डफ घेऊन हनुमान, राम, लक्ष्मण असे वेश करून अशा दिंड्या पैठणला यायच्या, जास्त प्रमाणात यायच्या. आता तो प्रकार जरी कमी झालेला असला तरी आजही गावोगावी भावार्थ रामायणाच्या कथा सांगितल्या जातात. त्याची पद्धत अशी आहे, एक जण ओवी वाचतो आणि दुसरा त्याचं निरूपण करतो. आजही भावार्थ रामायण लोकांची मनोभूमिका बनवण्याचं मोठं काम करते. आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊ की समाधीविषयी बोलायचं होतं की संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली होती किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती. जेव्हा आपलं त्यांचं कार्य पूर्ण होतं तेव्हा ते समाधी घेतात. तर जलसमाधीच का, किंवा त्याविषयी काय सांगायचं तुम्हाला? संतांनी एकेका गोष्टीला जवळ केलं आहे. पंचमहाभूते, पृथ्वी, आप, जल, तेज, वायू, आकाश अशा पंचमहाभूतांचं एकत्रीकरण म्हणजे आपलं शरीर आहे. आणि आपलं शरीर हे या पंचमहाभूतामध्येच विलीन होणार आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन केलं तर त्यांनी भूमीला आपलंसं केलं. त्यांनी जी संजीवन समाधी घेतली ती भूमीमध्ये आहे. तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठगमन झालं, ते आकाशमार्गे गेले. एकाने पृथ्वी धारण केली, एकाने आकाश धारण केलं, नाथ महाराजांनी जल धारण केलं. अर्थात जलसमाधीच का घ्यावी वाटली त्याचं कारण असं आहे की भगवान प्रभू रामचंद्रांनी सुद्धा जलसमाधी घेतली होती. अवतार समाप्तीच्या वेळी प्रभू रामचंद्रांनी जलसमाधी घेतली. एकनाथ महाराजांचा शेवटचा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण आहे. आणि मग भावार्थ रामायण हा जर नाथ महाराजांचा शेवटचा ग्रंथ असेल तर त्यांनी एक प्रकारे ही गोष्ट दाखवून दिली की मी दुसरा तिसरा कोणी नसून मी प्रत्यक्ष राम आहे, मी प्रत्यक्ष महाविष्णू. हीच कारण साधू ओळखावा मरणी, अर्थात संत महात्म्यांच्या जाण्याला किंवा समाधी घेण्याला मरण वारकरी संप्रदाय मानत नाही. समाधी सोहळा म्हणतो, पुण्यतिथी म्हणतो. नाथ महाराजांनी जलसमाधी घेण्याचं कारणच हे आहे की परमात्मा प्रभू रामचंद्र आणि मी वेगळे नाहीत, हीच एक भूमिका एकनाथ महाराजांना दाखवून द्यायची होती. खरं तर अजून खूप काही जाणून घ्यायचं तुमच्याकडून, परंतु पॉडकास्टची लेंथ थोडीशी लांब होईल. त्यामुळे आपण आत्तापुरता छोटासा ब्रेक घेऊ म्हणजे, आणि पुन्हा परत आपण भेटू अशी मी आशा करतो. पण तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आज मला मे बी ह्या पॉडकास्टिंगमुळं का होईना पण मला प्रत्यक्ष तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. आणि मला ज्या गोष्टी आत्तापर्यंत यातले काही प्रश्न माझेच मनातले होते, सो त्यांची मला प्रश्न उत्तर मिळाली तुमच्या समक्ष येऊन, आणि याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि आपण पुन्हा भेटू अशी आशा करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भानुदास एकनाथ.